नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. पाहूया आज मी कोणती रेसिपी बनवते आणि ती रेसिपी मी आता आपल्याबरोबर शेअर करते. आज रेसिपी शाळेचा डबा, मुलांच्या शाळेचा डबा. शाळा चालू होणार आहे, आपण त्यांना भाजी पोळी देतो डब्यामध्ये. आज मी जी रेसिपी बनवते त्यामध्ये खूप पौष्टिक पिठं वापरते मी आणि त्यामध्ये आपल्याला भाज्याही मिळतील अशी आज मी रेसिपी आपल्यासोबत घेऊन आलेली आहे. पौष्टिक रेसिपी शाळेच्या डब्यासाठी तर द्याच, पण केव्हाही घरामध्ये तुम्ही बनवू शकता अशी आज मी पौष्टिक रेसिपी, पौष्टिक उत्तप्पा बनवते. तुम्ही त्याचे घावन बनवू शकता, त्याचा तुम्ही पराठा बनवू शकता घट्ट कणिक करून, पण मी तर आज उत्तप्पा बनवते. इथे मी पीठ घेतलेलं आहे. अशी कोणकोणती पिठं मी वापरणार त्याच्यासाठी प्लीज रेसिपी शेवटपर्यंत पहा. अर्धा कप ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे. पिठं फार दिवसाची जुनी घेऊ नये. अर्धा कप तांदळाचं पीठ, पाव कप मूग डाळीचं पीठ, पाव कप घेतले, पाव कप बेसन, पाव कप बारीक रवा. पिठं मिक्स करते. मी फर्मेंट करणार नाही आणि दह्याचाही वापर करणार नाही. आपल्याला मुलांचा डबा बनवण्यासाठी भाजी पोळी आपण बनवतो तितकाच वेळ ही सुद्धा रेसिपी बनवायला आपल्याला लागेल. बाकी तयारी करून ठेवा म्हणजे पटकन होईल. अर्धा कप किसलेला दुधी अगोदर किसून ठेवायचा नाही. पाऊण कप किसलेला गाजर, पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. पाव कप बिया काढून बारीक चिरलेले टॅमॅटो, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत. खोवलेलं ओलं खोबरं 2 चमचे, छान टेस्ट येते. 1 चमचा जिरे पूड, चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. मिक्स करते. पौष्टिक नाश्ता आहे, केव्हाही बनवू शकता. आता मी यामध्ये दही वापरणार नाही आणि भाज्यांना थोडं पाणी सुटेल. आता जर आणखीन आपल्याला पिठं लागली तर यामध्ये तुम्ही पीठ ॲड करू शकता. जर तुम्ही भाज्यांचं प्रमाण जास्त वापरलं तर. थोडं पाणी घालून बॅटर बनवते. आपल्याला बॅटर अगदी घट्टही नाही आणि अगदी सैलही नाही असं बनवायचं आहे. बॅटर आत्ता मी इतकं घट्ट ठेवलेलं आहे पहा. नंतर पाणी यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर अशा छान छान आणि व्हेरिएशन नवीन रेसिपी पाहायला मिळतील. ज्यांनी कोणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. 10 मिनिटं बॅटर मी झाकून ठेवते. 10 मिनिटं झाली आहेत. पाव चमचा खायचा सोडा मिक्स करते. सोडा व्यवस्थित मिक्स व्हायला हवा. बॅटर उत्तप्पा बनविण्यासाठी तयार आहे. हे पहा, हे असं बॅटर हवं आहे. पॅनमध्ये थोडं तेल घालते. तुम्ही लहान उत्तप्पे बनवू शकता, म्हणजे मिनी उत्तप्पा मुलांना आवडत असतील तर तसेही बनवून द्या डब्यामध्ये. तेल पॅनला सगळीकडे लावते. बॅटर ओतते. किती जाड उत्तप्पा हवा आहे तेवढं बॅटर तुम्ही यामध्ये घेऊ शकता. उत्तप्पा पॅनमध्ये मी घातलेला आहे.
गॅसची फ्लेम लो केलेली आहे, त्यावर झाकण ठेवते. पाहूया. व्यवस्थित झालेला आहे उत्तप्पा, तुम्ही पाहू शकता. उत्तप्पा टर्न कसा करायचा पाहू शकाल तुम्ही. पुन्हा पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालते आणि हा उत्तप्पा मी पॅनमध्ये सोडते. या बाजूने सुद्धा उत्तप्पा मी भाजून घेते. दोन्ही बाजूनी उत्तप्पा छान असा मी भाजून घेते. इन्स्टंट रेसिपी म्हणू शकता. बाकीचे उत्तप्पे मी बनवून घेते. उत्तप्पा तयार आहे. खोबऱ्याची चटणी, टॅमॅटो सॉस याबरोबर खाऊ शकता. डब्यामध्ये द्यायचा आहे उत्तप्पा. मी उत्तप्पा कट करते. पहा किती छान झालाय उत्तप्पा. टॅमॅटो सॉस आणि बारीक शेव. उत्तप्पा असा थोडा मी डीप करते टॅमॅटो सॉसमध्ये. हा पहा असा दोन्ही बाजूनी आणि शेव. हे पहा, मुलांना डब्यामध्ये असा आवडेल. टॅमॅटो सॉस आणि शेव दोन्ही बाजूला मी उत्तप्प्याच्या लावलेली आहे. शाळेचा डबा, त्यामध्ये उत्तप्पा. या डबीमध्ये तुम्ही आणखी एक्स्ट्राचं सॉस देऊ शकता. मी बारीक कट करून घेतले आहेत गाजर. डब्यामध्ये खाण्यासाठी गाजर दिलेले आहेत. तुम्ही एखादं फ्रूट देऊ शकता. आणि हा चिरलेला गाजराचा डबा म्हणजे छोटी डबी यामध्ये ठेवते. उत्तप्प्यावर थोडं टॅमॅटो सॉस. च्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हेरिएशन रेसिपी आहेत वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर. आपण पाहताय छान रिस्पॉन्स येतोय आणि केव्हा केव्हा मला आपल्या कमेंटला रिप्लाय द्यायला थोडा लेट होतो, त्याबद्दल सॉरी. डबा बंद करते. नमस्कार.